ब्रेन ट्यूमरच्या शस्त्रक्रिया ह्या किती यशस्वी होतात? ब्रेन ट्यूमरसाठी शस्त्रक्रिया करून घेण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की ऑपरेशननंतर मी जगेन की नाही. अर्थात तो जगेल का ह्या अतिशय मूलभूत प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर हे त्याच्या मेंदूच्या सर्जनकडून मिळायलाच हवं. पण समजा ऑपरेशन करायचं नाही, काय होईल ते होऊ दे, असं जर केलं तर मेंदूतील गाठ ही वाढत जाईल आणि पसरेल आणि मग मृत्यू हा अटळ असतो. म्हणून नशिबावर सोडल्यास काय होईल आणि शस्त्रक्रिया केल्यास काय होईल ह्या दोन्हीचा विचार करणं खूप आवश्यक आहे. पण जर शस्त्रक्रिया जगण्याची किंवा चांगल्या जीवनाची शक्यता दाखवत असेल तर शस्त्रक्रिया ही करायलाच हवी. नमस्कार, मी डॉक्टर रवींद्र पाटील, कन्सल्टंट न्यूरोसर्जन, समर्थ न्यूरो अँड ट्रॉमा हॉस्पिटल मिरज. समर्थ न्यूरो अँड ट्रॉमा हॉस्पिटल हे सांगली मिरज परिसरातील मेंदू, मणका आणि अपघात या उपचाराकरता 30 बेडचं पहिलं न्यूरो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे की जिथं मेंदू, मणका आणि अपघात या उपचाराकरता ज्या लागणाऱ्या सुविधा आहेत त्या सर्व एका छताखाली उपलब्ध आहेत. सर्वायवल रेट म्हणजे 100तून किती रुग्ण हे ऑपरेशननंतर जगले हे आकडे तुम्हाला शस्त्रक्रियेच्या यशस्वीतेचा अंदाज देऊ शकतात. की समान प्रकारचे मेंदू किंवा पाठीच्या कण्यातील ट्यूमर असलेल्या लोकांपैकी किती टक्के लोक त्यांचं निदान झाल्यानंतर 5 वर्ष जिवंत राहिले. तुम्ही किती काळ जगाल हे ते तुम्हाला सांगू शकत नाहीत, परंतु तुमचा उपचार यशस्वी होण्याची शक्यता किती आहे हे समजावून सांगण्यात ते तुम्हाला मदत करतात. लक्षात ठेवा, जगण्याचं प्रमाण हे अंदाजे आहे आणि बहुतेक वेळा विशिष्ट प्रकारचे ट्यूमर असलेल्या मोठ्या संख्येच्या लोकांची माहिती ही मागील परिणामावर आधारित असते. अशी स्टॅटिस्टिकल माहिती कोणत्याही विशिष्ट व्यक्तीच्या बाबतीत काय होईल हे सांगू शकत नाही. ही आकडेवारी गोंधळात टाकणारी असू शकते आणि तुम्हाला आणखी प्रश्न पडू शकतात. हे आकडे तुम्हाला किंवा तुमच्या रुग्ण नातेवाईकाला कसे लागू पडतात याबद्दलची माहिती ही केवळ तुमच्या मेंदूच्या सर्जनकडे म्हणजे न्यूरोसर्जनकडे मिळेल, कारण त्यांना तुमचं निदान हे चांगलं माहीत असतं. 5 इयर सर्वायवल रेट म्हणजे काय? तर साधारणपणे जर एका मेंदूच्या ट्यूमरचे जर 100 रुग्ण असतील तर त्याच्यामधले किती रुग्ण हे 5 वर्षानंतरसुद्धा जगतात तर त्याला 5 इयर सर्वायवल रेट म्हणतात. म्हणजे साधारण एखाद्या मेंदूच्या ट्यूमरमध्ये जर 5 इयर सर्वायवल रेट हा 70% असेल तर ह्याचा अर्थ असा की 100 रुग्णांमधले 70 रुग्ण हे 5 वर्षांहून अधिक काळ जगतात. आता मी एक टेबल देतोय, त्याच्यामधले सगळे नंबर्स आहेत ते सेंट्रल ब्रेन ट्यूमर रजिस्ट्री ऑफ युनायटेड स्टेट्समधून येतात आणि हे 2001 ते 2015 दरम्यानच्या उपचार करण्यात येणाऱ्या रुग्णावर आधारित आहेत. मेंदू आणि पाठीच्या कण्यातील ट्यूमरच्या काही प्रकारांसाठी जगण्याची दर ही वयोमानानुसार मोठ्या प्रमाणामध्ये बदलतात. म्हणजे तरुण लोकांमध्ये वृद्ध लोकांपेक्षा जगण्याची शक्यता ही जास्त असते. साधारणपणे ट्यूमरच्या प्रकाराप्रमाणे वयोमानानुसार सुद्धा 5 इयर सर्वायवल रेट हा बदलत असतो. फॉर एक्झाम्पल, लो ग्रेड ॲस्ट्रोसायटोमामध्ये 20 ते 44 वय असणाऱ्या रुग्णामध्ये 5 इयर सर्वायवल रेट हा 73% आहे. तोच 45 ते 54 वयामध्ये 46% आहे आणि 55 ते 64 या वयामध्ये तो 26% आहे. हा रेट जो आहे तो ट्यूमरच्या प्रकारानुसार बदलत जातो. म्हणजे जसं की ॲनाप्लास्टिक ॲस्ट्रोसायटोमामध्ये तो 58%, 29% आणि 15% आहे. ग्लायोब्लास्टोमामध्ये तो 22%, 9% आणि 6% आहे. ऑलिगोडेंड्रोग्लायोमामध्ये तरुण रुग्णामध्ये तो 90% आहे, मिडल वयामध्ये तो 82% आहे आणि उतार वयामध्ये तो 69% आहे. ॲनाप्लास्टिक ऑलिगोडेंड्रोग्लायोमामध्ये 20 ते 44 वर्ष वयातल्या रुग्णामध्ये 5 इयर सर्वायवल रेट हा 76% आहे. 45 ते 54 वयामध्ये तो 67% आहे आणि 55 ते 64 वयामध्ये तो 45% आहे. इपेंडायमोमा किंवा ॲनाप्लास्टिक इपेंडायमोमा ह्या स्पायनल ट्यूमरमध्ये 5 इयर सर्वायवल रेट हा 20 ते 44 वयाच्या रुग्णामध्ये 92% आहे, 45 ते 54 वयाच्या रुग्णामध्ये 90% आहे आणि 55 ते 64 वयाच्या रुग्णामध्ये तो 87% आहे. मेनिंजिओमामध्ये हे प्रमाण 84%, 79% आणि 74% या प्रमाणे वयोमानानुसार बदलतं. तर वरील संख्या समजून घ्या. हे आकडे सर्व काही विचारात घेत नाहीत. ट्यूमरचा प्रकार आणि व्यक्तीचे वय यावर आधारित जगण्याचे दर येथे
गटबद्ध केलेले आहेत. 5 इयर सर्वायवल रेट हा साधारणपणे मेंदूमधील ट्यूमरची जागा, त्या ट्यूमरमध्ये असणारे गुणसूत्र बदल म्हणजेच म्युटेशन आणि तो ट्यूमर पूर्ण काढता येणार आहे की नाही, ह्या 3 गोष्टीवर प्रामुख्याने अवलंबून असतो. ज्या लोकांना मेंदू किंवा पाठीच्या कण्यातील ट्यूमर असेल त्यांचे ऑपरेशननंतर बरे वाटायची शक्यता ह्या आकड्यापेक्षा चांगली असू शकते, कारण गेल्या 10 वर्षांमध्ये उपचारामध्ये बरीच सुधारणा झाली आहे आणि हे आकडे किमान 7 ते 10 वर्षापूर्वी निदान आणि उपचार केलेल्या लोकांचे आहेत. लक्षात ठेवा, कोण वाचेल आणि कोण नाही हे कधी सांगता येत नाही, परंतु तुम्हाला वरील आकडेवारी जर गोंधळात टाकणारी वाटत असेल, तुम्हाला आणखी प्रश्न असतील आणि तुमची परिस्थिती तुम्हाला अधिक प्रकारे जर चांगल्या पद्धतीने समजावून घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या न्यूरोसर्जनशी बोला.